किती वर्षांनंतर मी ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करत आहे की मी आज माझा जो किराणा होता घरचा तो सुद्धा मी रिक्षामध्ये आणला. त्याचे बरेच असे कारणं आहेत, बऱ्याच अशा गोष्टी आहेत, बट ते हळूहळू तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. मी माझी जी लाईफ होती मी ती अशी ओपनली म्हणजे खोलून तुम्हाला सगळं काही एक्सप्रेस करणार आहे. कारण काय ना, बऱ्याच दिवसापासून मी असं थोडंसं दबून काही गोष्टी बोलू कारण जे हेटर्स आहे त्यांच्याशी जे आहे सगळं काही चालू ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जो मला त्रास होतो तो सुद्धा शेअर करणार आहे. पण आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला खरं सांगते, लिटरली मला इतकं म्हणजे ना स्ट्रॉंग फिलिंग येत होते ना, मला नेगेटिव्ह किंवा मला कमजोरी वाटत नव्हती, मला पॉझिटिव्ह फिलिंग आणि स्ट्रॉंग फिलिंग येत होती मला स्वतःबद्दल. कारण इतका जो स्ट्रगल लाईफमध्ये झाला आहे ना, त्याच्यानंतर हे दिवस मला काहीच वाटत नाही. बट जे काही गोष्टी घडल्यात, ज्या कोणामुळे घडल्यात त्या नक्कीच तुम्हालाही कळणार आहे आणि नक्कीच तुमच्यापर्यंत ते येणार आहे. कारण बरंच असं झालं आहे की जेव्हा आपण प्रगती करतो, पुढे जातो, तेव्हा बऱ्याच आजूबाजूचे लोक, शेजारी पाजारी म्हणा, गल्लीतले म्हणा, एरियातले म्हणा, किंवा मग आपले नातेवाईक म्हणा, किंवा मग ओळखीचे म्हणा, फ्रेंड सर्कल, बऱ्याच लोकांना काही लोकांना खूप त्रास होतो. मी असं सगळ्यांना बोलत नाही, पण बऱ्याच लोकांना त्रास होतो आणि त्याचं ते कुठं तरी असं ते असं ना शोधत असतात की अरे ह्याला त्रास कुठे होईल, ह्या व्यक्तीला त्रास कुठे होईल, हिला त्रास कुठे होईल, आणि त्यांचे ते प्रयत्न चालू असतात. आणि कधी कधी ते प्रयत्न करता कधीतरी देव त्यांची म्हणजे त्यांची प्रार्थना ऐकून घेतो आणि ते आपल्यासोबत घडतं. सो इट्स ओके, चला जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे जे आहे ना, इथे जे आहे हे आमचं फिश टँक आहे आणि आमच्या फिश टँकमध्ये सुद्धा एक गोल्ड मासासुद्धा आमचा गेला. त्यानंतर शुभांगी म्हणून एक मासा होता तो पण गेला. त्यानंतर आमचा सगळ्यात जो फेवरेटवाला होता जो पूर्ण ब्लॅक होता, गट्टू फिश होता, तो सुद्धा गेला. आणि मार्च महिन्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी पण माझ्या वाईट घडल्या. मार्च आणि एप्रिलमध्ये ते मी मागच्या एका व्लॉगमध्ये शेअर केलेला आहे, तो व्लॉग नक्की बघा. आणि घराचं कलरचं काम चालू आहे, त्यामुळे हे सगळं काही हा सगळा पसारा आहे, तुम्ही बघू शकता हे सगळं काही. आणि एक मी सगळं काही कवर करते आहे, एकटीच करते आहे. आई किंवा सासूच्या साईडचे कोणीसुद्धा हेल्पला नसतं, मी एकटीच सगळं काही हँडल करतो. कारण कामवाली बाई पण आता गेलेली आहे, ती पण कामाला येत नाही, त्यामुळे मग ह्या सगळ्या काही गोष्टी मी फेस करते. आणि काही ना गोष्टी काही ना एक्सपिरियन्स माझा असा आहे ना की जो तुम्हाला खरंच कुठेतरी कामी येणारा आहे. तुम्हाला सुद्धा तुमचे हेटर्स किंवा तुम्ही सुद्धा कुठेतरी प्रगती करत असाल तर तुम्हाला सुद्धा कुठेतरी असा हा त्रास होत असेल, तर मी असं सांगेल तुम्हाला की कितीही त्रास हो, काहीही हो, डोकं एकदम शांत ठेवायचे, बिलकुल सुद्धा स्ट्रेस घ्यायचा नाही. आय नो, मला माहिती आहे त्रास होतो, नाही म्हटलं तरी भयंकर त्रास होतो, बट असा मोठा असा श्वास घ्यायचा, होईल तर मेडिटेशन करायचं, थोडा योगा करायचा, म्हणजे त्याच्याने काय होतं ना, अर्धं टेन्शन कमी होतं, डोक्यातले विचार चुकीचे कमी होतात. आणि क्रोध करायचा नाही, राग करायचा नाही, येणारी गोष्ट माइंड लावून आणि एकदम शांततेने सॉल्व करायची. कोणाला समजा आपल्याला जे घडतंय त्याबद्दल दाखवायचं जरी असेल खरी स्थिती, तरीसुद्धा डोकं शांत ठेवायचं. डोकं शांत ठेवल्यामुळे सगळं काही होतं. जर डोकं शांत ठेवलं नाही तर कुठलंच काम चांगलं होत नाही, हे लक्षात ठेवा. तुमचे टार्गेट्स पूर्ण होत नाही. तर माझंही तसंच आहे, मला इतका भयंकर त्रास होतो ना, तर चला इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, ह्या गोष्टी घडतच राहणार. माइंड आपलं शांत ठेवायचं आहे आणि सगळे कामं करायचे आहेत, अजिबातसुद्धा व्हायलेंट व्हायचं नाही, घरातल्यांवर पण चिडचिड करायची नाही, घरातल्यांना पण हे करायचं नाही. त्यातल्या त्यात आपण स्त्री आहोत, त्यामुळे आपण चिडचिड केली, आपलं माइंड खराब असलं, आपलं मन खराब असलं तर त्या घराला पण सुख शांतता लाभत नाही. तर इथं बरंच माझं सावरून झालं होतं आणि मी घेतलं होतं माऊला. कारण तिचं कसं आहे माहिती का, तिला जर लाड आला ना, शना बाबा, शना मत, शना शना,
तर तिला उचलून घ्यावंच लागतं आणि तिला लाड करावाच लागतो, हे तिचं फिक्स आहे. तर ठीक आहे, तिच्याशी थोडंसं लाड केल्याशिवाय पण होत नाही. आणि तुम्ही बघू शकता की प्रचंड असं कपड्यांचा हा पडलेला होता, पसारा पडलेला होता आणि मला सुचतच नव्हतं की मी कुठला पसारा आवरावा आणि कुठला नाही. आणि तिला माझ्या मागे यायचंच असतं. तर तुम्हाला साईडला शिट्टीचा पण आवाज येत असेल, कारण संध्याकाळच्या टायमिंगमध्ये मी रेकॉर्डिंग करते आणि स्वयंपाक पण माझा चालू आहे, कारण माझ्याकडे पर्यायाने मी एकटे तर सगळे कामं मलाच करावी लागतात. उद्या सकाळी मला पार्लरला पण जायचं आहे, त्यामुळे मग बरेच धावपळ आहे माझ्याकडे. तसंच येते, तसंच करते, ऐकत नाही ते. काहीच नाही, तू सगळं करून बसलाय ना, तुला आता काय वाटत नाही, काय नाही तोंडात कपडे पडले बरं का, सर का तिकडे पटपट ब्लॉक खराब होतो. तर इथे पिलिश बाबा आलेले होते आणि त्यांचं चालू होतं माझ्याशी मस्ती, मला चिडवणं. तर मी त्यांना म्हटलं, तर पकडा, तर बऱ्याच दिवसानंतर तुम्ही हातात फोन घेत आहेत आणि माझं ब्लॉग घेते, तो ब्लॉग घ्या म्हटलं, कारण प्रचंड अशी कामं पडली होती. तर हे सगळं काही करताना ना फार टेन्शन होतं. आणि माऊ बघा कशी मध्ये मध्ये करते, कारण काय झालं ना, माझ्याकडनं एक खूप मोठी चुकी झाली. म्हणजे मी ना किराणा त्या साईडला ओढत होते आणि ते उड्यात माऊ माझ्या पाठीमागे आली आणि माझा पाय म्हणजे तिच्या पायावर दोन्ही पडला. मला इतकं कसतरी झालं, एका पायावर पडला. बापरे म्हटलं, आता काय करू, मला सुचतच नव्हतं. मला इतकं वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. पण हे नंतर हे घडलं, ह्या टायमिंगला नव्हतं घडलं. जेव्हा हे निघून गेले, मी कपडे आवरले आणि जेव्हा मी तांदळाचं गोणं सरकवत होती त्यावेळेस, कारण एवढं हेवी मला उचलता येत नाही, तर त्यावेळेस हे घडलं. मी खूप असं मनाला खाल्लं की मी ऑलरेडी एवढं वजन आहे माझं आणि त्यात त्या बाळाला एवढं माझं म्हणजे म्हणजे थोडंसंच पाय तिच्या पायावर पडलं. बट ते सुद्धा फार, कारण ते एक मुक्कं जनावर आहे आणि छोटं जनावर आहे, त्यामुळे फार कठीण गोष्ट आहे. चला ठीक आहे, इट्स ओके. तर टेन्शन घ्यायचं नाही, मी हे सगळं तुम्हाला सांगते तर टेन्शन घ्यायचं नाही, खुश राहायचं, हॅपी राहायचं, एकदम सगळ्या प्रॉब्लेम्सला तोंड द्यायचं, संकटांना तोंड द्यायचं. त्याशिवाय काय होत नाही. आपली संकटं, आपली कामं, आपल्या जबाबदाऱ्या हे आपल्यालाच करावं लागतं. तसं माझं आहे. आता एवढं मी सुद्धा स्ट्रगल बघितलं, एवढा त्रास बघितला, त्यात मी सुद्धा ह्या प्रचंड असे टेन्शन, प्रचंड अशा गोष्टी बघितलेल्या आहेत. एक नाही, दोन नाही, बरेच. म्हणजे काही वर्ष असे होते ना माझ्या लाईफमध्ये की डेलीची कटकट असायची आणि डेलीचं लाईफ खराब असायचं, डेलीचं टेन्शन असायचं, डेलीचं काही ना काही एक संकट असायचं माझ्या लाईफमध्ये. मी ही कुठलेही दिवस विसरलेली नाही आहे. त्यामुळे मी येणारे प्रत्येक सुखाचे दिवस आहे ते मला चांगले येतात, कारण मी जुने माझे खराब दिवस जे होते ते मी विसरली नाही. म्हणून मग माझे हे चांगले दिवस आलेले जे आहेत त्यांची मला कदर असते. आणि माऊला नेहमी माझ्या जवळच यायचं असतं आणि नेहमी ती माझ्या जवळच येते, कारण थोड्या वेळ जर तिला घेतलं नाही ना, तर मग ती काय करते, स्वतःहून जवळ येते आणि लाड करते ती. तर जाता त्याच्या बाबांजवळ दिलं की फार तिच्यामुळे ना खूप म्हणजे असं कामात पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं, कामं पण राहून जातात, तिला घेण्याच्या नादामध्ये होतात. बट ठीक आहे हे सगळं काही. आणि पुन्हा आम्ही तिला असं खेळतो, हे करतो. तर इथे ना त्याचे बाबा जाता तिला असं हे करत होते, खेळवत होते थोडंसं. तर बऱ्याचदा हे सगळं बघून आम्हाला असं वाटतं की खरंच एक आमचं छोटं बेबी असतं तर ते असंच असतं किंवा असंच असतं, हे विचार करूनच आम्ही हे करतो. ॲक्च्युली आम्हाला एक छोटी मुलगी पाहिजे होती त्यावेळेस, पण स्ट्रगल, जॉब, हे टेन्शन, ह्या सगळ्या काही गोष्टी होतच नव्हत्या, त्यामुळे मग ती एक गोष्ट राहून गेलेली. आणि माझ्या कुकरच्या शिट्ट्या दणादण चालल्यात, सो त्याला इग्नोर करा प्लीज, कारण नाही काही मी करू शकत. रात्रीचे 9:15 वाजलेत आणि मला भाजी बनवणं फार गरजेचं. वरण भात आहे आज, बट मस्त बनवणार आहे मी, तिखट वरण बनवणार आहे ॲक्च्युली. तर इथे जे आहे धुतलेले कपडे एक साईडला आणि बिना धुतलेले एक साईडला करते मी, कारण हे सगळे एकत्र झाले होते आणि ते
निवडायची कशी हे आपल्या लेडीजांना परफेक्टली माहीत असतं. तर चला, माझ्या लाईफचे हे संकट जे आहेत हे तर तुमच्यासोबत मी शेअर करणार, चांगले दिवस पण शेअर करते, हे पण शेअर करते, सगळ्या गोष्टी शेअर करते. तर तुम्ही त्या गोष्टींना ॲप्रिशिएट करता, त्या गोष्टींना समजून घेता तुम्ही, तर त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि आमचं नवीन मेंबर एक आलेलं, खरंच खूप छान असं बाळ आहे. हे बघा, बघू मध्ये मध्ये पाहिजेच असतं तिला, मग तिचं लक्ष असं वेधून घ्यायला लागतं आपल्याकडे आणि परत ते डिस्टर्ब करावं लागतं. तर इथे माझी सगळी कामं वगैरे आवरत होती आणि कपड्यांचा इतका प्रचंड असा पसारा तुम्ही बघू शकता. तर कमीत कमी ना एका दिवसाला मी 5 वेळा मशीन लावली, म्हणजे 10 वेळा मशीन लावून झाली माझी. तर आत्ता माझी मशीन अजून 2 ते 3 वेळेस लावायची बाकी एक्स्ट्रा कपड्यांसाठी. तर मी तिच्याशी खेळत इथे मस्तपैकी व्लॉग बनवत होते, कारण तिचं पूर्ण लक्ष वेधून घेत होते, कारण ती खूप म्हणजे खूप त्रास देत होती. तर चला, इथे बघू शकताय तुम्ही, जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला की हा जो एरियलचा डब्बा आहे, हा जो मला भेटला आहे समथिंग 4 किलोचा, आणि त्यावर 2 किलो पावडर फ्री, आणि 2 किलो पावडरनंतर एक लिक्विडसुद्धा जे आपले डाग वगैरे पडतात कपड्यांना ते सुद्धा फ्री आहे. ऑफर चालू आहे, आता एप्रिल महिना आहे, एप्रिलच्या 30 समथिंग तारखेला मी हे घेतलं आहे, 29-30ला. तर तुम्ही जाऊ शकता, घेऊ शकता, कुठेसुद्धा ही ऑफर आहे. मी आपल्या RTOच्या मार्केटमधून घेतलेलं, तर तिथे हे आहे, तुम्ही जाऊ शकता आणि घेऊ शकता पटकन. 3 किलो एक्स्ट्रा मिळते आपल्याला, प्लस लिक्विड म्हणजे त्याच्यासोबतचे मिळते ते. आणि ते माऊचं चाललं होतं खेळणं, माझे झाले होते बरेच कपडे इथे आवरून, तर म्हटलं चला पटापट आता तिलाही झोपून देऊया. चला, कपड्यांचा पसारा बघितलाय का, एवढंच फक्त घड्या करायची निघाल, बाकी सगळे एवढे धुवायचे आता, त्याआधी दाखवते. आणि हा किराणाचा हा पसारा, हा याला तर 2-4 दिवस लागणार भरायला, 1 दिवसात काय होणार नाही. आणि मस्तपैकी इकडच्या साईडला ना मी कपडे भिजत घातले ते ॲक्च्युली बाथरूममध्ये, आणि माझ्याकडे ट्रायपॉट नाही आहे, ट्रायपॉट नाही आहे माझ्याकडे ॲक्च्युली, तो आहे आपला ब्युटी पार्लरमध्ये. ते हे जे कपडे भिजवलेले इतकं दाखवते तुम्हाला, हे कपडे जे कपडे मी भिजवले आहेत तर ते कपडे इथे 2 बादल्या पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे 2 बादल्या कपडे मस्त येतात. पहिले तर हे 2 बादल्या कपडे धुवायला लावते, मग ते सगळे धुवायला लावते, दाखवते. हे कपडे लावते धुवायला.
8 वाजे 8:45 सॉरी 8:30 भयानक परिस्थिती काम 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 चल काम करेंगे. तर हे होतं ते सगळं काही रुटीन जे आजकालचं चाललेलं आहे आणि आजकालची जी परिस्थिती चाललेली आहे. तर इट्स ओके, चालू असतं लाईफमध्ये. तर बऱ्याच असे गोष्टी आहेत अजून काही शेअर करायच्या आहेत. व्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या घडामोडी इथपर्यंतच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. खुश राहा, हॅपी राहा, काळजी घ्या आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल आय लव्ह यू सगळ्यांना. आणि व्लॉग्स बघत राहा. सो बाय बाय, काळजी घ्या, टेक केअर, गुड नाईट.